नमस्कार। आज आपण इथे पीओपीच्या मूर्त्यांचं पर्यावरणपूरक विसर्जन कशा प्रकारे करता येईल हे बघणार आहोत। त्याच्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करणार आहोत। त्यासाठी आपण आणले आहेत हे पीओपीचे असे तुकडे। हे साधारण 180 ग्राम वजनाचे आहेत आणि तितक्याच वजनाची ही पावडर आणलेली आहे, ज्याला अमोनियम बायकार्बोनेट असं म्हणतात, म्हणजे साध्या भाषेत याला बेकिंग सोडा असं म्हणतात। तर आता आपण हा बेकिंग सोडा या बादलीभर पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत। तर हे आपण आता बेकिंग सोडा ह्या पाण्यामध्ये असं टाकत आहोत आणि हे सगळा बेकिंग सोडा ह्या पाण्यामध्ये आपण मिसळलेला आहे। आता त्याला आपण जरा हलवून घेणार आहोत। अशा प्रकारे बेकिंग सोडा ह्या पाण्यामध्ये मिसळण्यात आलेला आहे। आणि आता आपण हे पीओपीचे तुकडे, हे बघा, हे अशा प्रकारचे तुकडे आहेत, हे आपण या पाण्यामध्ये टाकत आहोत। हे असे आपण टाकून दिले आहेत सगळे पीओपीचे तुकडे आणि हे टाकलेले आहेत। आता त्याची जी रासायनिक प्रक्रिया ती सुरू झालेली आहे। आणि नमस्कार मित्रांनो, 11 ऑगस्ट रोजी या बादलीत आम्ही पीओपीचे काही तुकडे टाकले होते आणि त्याच्यावर प्रोसेसिंग करणारं केमिकल पण टाकलं होतं। तर त्याच्यानंतर काही 1-2-3 दिवसांनी आम्हाला काही विशेष फरक नाही जाणवला। मग आम्ही ही बादली अशीच ठेवली। आज जवळजवळ 9 दिवस झालेले आहेत या प्रयोगाला आणि आज आपण बघणार आहोत की या 9 दिवसात पीओपीच्या तुकड्यांवर काय परिणाम झाला। तर आता आपण बादलीतलं पाणी ओतून दिलेलं आहे आणि आता आपण बघणार आहोत की जो खाली दिसतं आहे आपल्याला, तर अशा रीतीने हे खडे तर पूर्णपणे विरघळलेले नाही आहेत आणि हाताने दाबून धरल्यावर हे असेच कडक दिसत आहेत। बरंचसं पीओपी वितळलेलं आहे, तरी पण हे खडे असेच टणक लागत आहेत आणि बऱ्याच यांचे हे असं, हे तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारचं पाणी झालेलं आहे ते। म्हणजे याच्यातनं निष्कर्ष असं निघतो साधारणपणे की पीओपी याच्यामध्ये सहजासहजी पूर्णपणे विरघळत नाही आहे। हे बघा कसं दिसतं, हे खडे जे आहेत अतिशय कडक लागतात हाताला। म्हणजे यावरून जर अशा अख्ख्या मोठ्या उंच मोठ्या आकाराच्या जर पीओपीच्या मूर्त्या असतील तर त्या विरघळायला याच्यात भरपूर काळ लागेल, असं या निरीक्षणावरून अनुमान काढता येईल। धन्यवाद।